अजूनही आपल्याला 5 सामने खेळवायचे. टीम डालेवाडी संघाने राजापूर संघासमोर 46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. पाहूया हे आव्हान कसं पूर्ण करतायत राजापूर संघ. खूपच असा अतितटीचा हा सामना, आजच्या दिवसातील दुसरी मॅच. आणि वातावरण सुद्धा आज खूपच चांगलं झालंय, ढगाळ असं वातावरण. 46 धावांचं आव्हान ठेवलंय डालेवाडी संघानं राजापूर या संघासमोर. आणि या सामन्याचं आपण लाईव्ह प्रक्षेपण करतोय यूट्यूब मार्फत. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या चॅनेलवरती आपण या सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी पहिले षटक घेऊन आले ते सोपान, आणि स्ट्राईकला आहेत ते ऋषी. ऋषी यांनी चांगली गोलंदाजी केली होती. पाहुयात बॅटिंग मधून काय कमाल करतायत. सुंदर असा टाकलेला आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावर उत्कृष्ट पद्धतीने खेळलाय ऋषी यांनी. यावर आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. आता स्ट्राइक वर आलाय तो विक्रम. पाहुयात विक्रम खूप नावाजले जातात आपल्या फलंदाजीसाठी. पाहुयात आज काय चमत्कार करतायत आपल्या फलंदाजीमधून, ज्यांनी सुद्धा खूप काळ गाजवलाय आपला फलंदाजी थ्रू. आणि तसंच बॉलिंगच्या बाबतीत बोलायचं गेलं तर ढालेवाडी संघाकडून पुण्यात जी नामांकित ट्रॉफी खेळली जाते NB ट्रॉफी, त्यातील 2 खेळाडू या संघामध्ये आहेत. पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु विक्रम या चेंडूवरती बाद झालेत. राजापूर संघाला लागलेला हा पहिला झटका. कोणती धाव करू शकले नाहीत विक्रम, शून्यावरती बाद झालेत. सुंदर अशी गोलंदाजी ढालेवाडी संघाकडून. आपल्या बॉलिंगचा अनुभवाचा वापर करताना या सामन्यामध्ये NB ट्रॉफीचं बोलायचं झालं तर पुण्यामधील एक नामांकित अशी ट्रॉफी, आणि या नामांकित ट्रॉफीमध्ये हे ढालेवाडी संघाचे 2 खेळाडू खेळतात, स्वप्नील साबळे आणि राहुल राठोड. ही खूप दिग्गज अशी ही नावं, आणि त्याच नावाचा साजेसा असा वापर करताना या सामन्यामध्ये पुढील चेंडू सोपान यांचा. सुंदर असा मारलेला चेंडू. यावर पाहूयात किती धावा मिळत आहेत. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर. सुंदर असा चाललेला अतितटीचा हा सामना. अभि विक्रम यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. अभि पहिला चेंडू खूप उत्कृष्ट पद्धतीने खेळून काढला. यावर 2 धावा मिळालेल्या आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा टाकलेला कोटप्प्याचा चेंडू. यावर ढालेवाडी संघाला लागलेला अभियांच्या स्वरूपात दुसरा झटका. पहिले षटक प्रगतीपथावर.
राजापूर संघाला जिंकण्यासाठी 46 धावांचा तगडा असं आव्हान उभं केलंय ढालेवाडी संघाने. संघाची धावसंख्या स्थिर, संघाची धावसंख्या झाली ती 3 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर. कृपया दोन्ही संघांनी सहकार्य करायचे कमिटीला. आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. अजूनही आपल्याला आजच्या दिवसातील 5 सामने खेळवायचे, तरी दोन्ही संघाकडून आम्ही सहकार्याची आशा करतो. पुढील चेंडू सचिन यांच्यासाठी सुंदर असा मारलाय, यावर झेलबाद. सुंदर अशी गोलंदाजी, नावाला साजेल अशी गोलंदाजी करतायत. आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा करतायत. आणि सोपान पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी 3 झटके दिलेले आहेत राजापूर संघाला. सोपानने खूपच अशी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली. जबरदस्त अशी गोलंदाजी करतायत सोपान. आता स्ट्राइक वर खेळतोय तो मयूर, बॉलिंग करतोय तो सोपान. पुन्हा सुंदर असा टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या झाली ती 3 धावा. अंपायरचा इशारा षटक समाप्तीचा. एका षटकानंतर